हाय फ्रेंड्स, मी आज तुम्हाला सांगणार आहे प्रिन्स कट काटा पदराच्या साडीवरलं प्रिन्स कट ब्लाऊज शिवलेला आहे. गोपी बाह्या हे पहा, 36 छातीचं ब्लाऊज आहे. प्रिन्स कट योक पट्टीवालं हे पहा, योक पट्टी ब्लाऊज बनलेला आहे. एकदम छान फिनिशिंग. आपल्याला याला इस्त्री करून घ्यायची आहे. मागून पॅच टाकलेले आहेत पहा. हे पहा, पॅच टाकलेले आहे डबलचे. हे लटकन टाकलेले आहेत. हे पहा, एकदम छान डिझाईन आलेली आहे. त्यांच्या बाप्पांकडे फोन करता येत नाही. मग नंतर बाबाला असं झालं, तसं झालं, आमच्या बाबांना असं म्हणत राहतील ना. म्हणून म्हटलं आपला पोहोचतो. अशा प्रकारे आपलं ब्लाऊज रेडी झालेला आहे. हे ब्लाऊज पहा, ह्याला गोपी बाह्या केलेल्या आहेत. हे काठपदर मोठा असल्याने छोटीशीच गोपी बाही धरली, त्यामुळे बघा ना, फिनिशिंग पण छान आलेली आहे. हे एक पट्टीवालं ब्लाऊज आहे. खालून एक पट्टी मारली. पान गळा केलेला आहे पॅचचा, डबल लेस लावून. हा साडीचा कपडा कट करून घेतलेला आहे. साडीचा कपडा कट करून लेस लावून त्याला पॅच बनवला आहे. पॅच बनवला. हे पहा, खालून जी बॉर्डर ही ना, तेवढी पण बॉर्डर लावून दिलेली आहे. ती लावली असती तर खूपच छोटी झाली असती बाही, त्यामुळे पूर्णच लावा लागली. हे लटकन गोल टाईप मध्ये बनवलेले आहेत. हे पहा, लटकन अशा प्रकारे झालेले आहेत. ही पायपिंग केलेली आहे समोरून. हे पहा, ब्लाऊजला पॅच लावून. खालून पण जास्त हे दिसत नाहीये. हे ब्लाऊजचं नाव आहे चंद्रमुखी. बाहीचं नाव आहे चंद्रमुखी बाही. गळ्याचं नाव आहे पानगळा.